समाजामध्ये आपल्या अवतीभोवती असंख्य प्रकारची माणसं वावरत असतात. व्यक्ती तितके प्रकृती आपल्याला पाहायला सापडतात. काहींचे स्वभाव हे नैसर्गिक म्हणजे स्वाभाविक असतात, तर काहींचे आजूबाजूच्या संस्कारामुळे बनलेले असतात, तर काही मुद्दाम बुद्धिपुरस्सर वागत असतात. अर्थात हे लिहिण्याचा प्रपंच अशासाठी की मला भेटलेली व्यक्ती म्हणजे जणू जमदाडे हा इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. स्वाभाविक स्वभावाचा आहे. त्याचं बोलणं, वागणं, राहणं, त्याचे सगळे व्यवहार हे इनोसंटली घडत असतात. जणू जमदाडे हा सरळ स्वभावाचा, निष्पाप मनाचा, वेंधळा आणि विसराळू असल्यामुळे त्याच्याकडनं विनोद घडत असतात आणि तो इतरांच्या दृष्टीनं करमणुकीचं साधन बनत असतो, पण त्याला फारसा फरक पडत नाही. ब्रह्मदेवानं त्याला पृथ्वीवर पाठवताना त्याच्यातल्या गुणांच्या मिश्रणात बेरकी हा गुण न मिसळल्यामुळे कमालीचा भिडस्तपणा त्याच्या वाट्याला आला आणि नाही हा शब्द त्याच्या तोंडून कधी बाहेर पडतच नाही. आणि त्याचा फायदा नाही ते लोक घेतात, त्याला इलाज नाही. जणू हा स्वतः अशिक्षित आहे, पण त्याच्या या भिडस्त आणि भोळेपणाचा फायदा त्याच्या गावाकडच्या नातेवाईकांनी पुरेपूर उठवला आहे. पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी आपली मुलं जणूच्या उदार आश्रयाला पाठवणं सुरू केलं. वर्षाकाठी 5-25 किलो धान्य जणूकडे पाठवलं की जणू धन्य होत असे आणि एकदा मुलगा जणूकडे ठेवला की तो पदवी संपादन करून सुखरूप बाहेर पडत असे. एक बाहेर पडला की दुसरा येऊन दाखल होत असे. असे किमान अर्धा डझन पदवीधर जणूच्या आश्रयानं पदव्यांची भेंडोळी घेऊन बाहेर पडलेले आहेत. आपल्याला शिकायला मिळालं नाही, शिकवायला स्वतःची मुलं नाहीत, मग आपल्याच गणगोताची मुलं शिकतायत यासारखं पुण्य नाही, असं जणूचं मत. आपल्या भोळ्यासाम नवऱ्याला साथ देण्याशिवाय त्याची पत्नी पार्वती तिलाही गत्यंतर नव्हतं. जणूचं वर्णनच करायचं झालं तर तो ठेंगणा ठुसका, काळा सावळा, निरागस चेहऱ्याचा, वेशगबाळा, न पटलेली पॅन्ट, चुरगळलेला शर्ट, 40च्या आत डोक्यावर पडलेलं टक्कल. आमच्या आळीतला आणि शेजारच्या चाळीत राहणारा, खडकीच्या रबर कारखान्यामध्ये वर्कर म्हणून नोकरीला असलेला, जुनी सायकल, पॅन्टच्या पायाला लावलेल्या क्लिपा, सायकलला अडकवलेला जेवणाचा डबा आणि डोक्यावर ठेवलेली मळकट उन्हाळी टोपी. जाताना येताना तो नेहमी दिसायचा, पण त्याहीपेक्षा तो लक्षात राहतो ते त्याच्या सेवाभावी स्वभावामुळे. कमी तिथे जणू हे ठरून गेल्यामुळे तो दोन्ही चाळींमध्ये मोस्ट वॉन्टेड असायचा. त्याला कोणी काय सांगावं यावर धरबंध नव्हता, पण हसतमुखानं ते करणं हे जणूचं व्रत होतं. विसरभोळेपणा ही प्रोफेसरांची मक्तेदारी नाही, तर ती त्यांची एक सोय असते आणि त्याचा फायदा ते सोयीनं घेत असतात. पण जणूचा विसरभोळेपणा हा धांदरटपणातून निर्माण झाला आहे. एखाद्या प्रसंगात तो पाण्याप्रमाणे मिसळतो आणि स्वतःला विसरतो. आता परवाचीच गोष्ट, त्याची बायको पार्वती हसून हसून सांगत होती. गुरुवारचा दिवस, सकाळची वेळ, कंपनीला सुट्टी, पण तरी सवयीप्रमाणे तो लवकर उठला. स्नानादी विधी उरकून बाहेर जायचे कपडे अंगावर चढवून पार्वतीला म्हणाला, पारू, मी मारुती आणि दत्ताचं दर्शन करून येतो, येताना काही भाजी आणायची असेल तर सांग. आता चाललाच आहे तर मंडईतनं चांगली काटेरी वांगी आणा, मसाल्याचं भरलं वांगं करते, भरताला फार आवडतं. अगं पारू, तू एकीकडे भरल्या वांग्याचं म्हणतीयेस आणि दुसरीकडे भरताचं बोलतीयेस. मला सांग, भरतासाठी मोठी वांगी आणू का मसाल्यासाठी छोटी आणू का दोन्हीही आणू? जणू गोंधळून म्हणाला, अहो मी भरिताचं नाही म्हणाले, तुमचा भाचा भरत आहे ना, त्याला मसाला वांगा आवडते असं मी म्हणाले. हां असं होय, आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तो हसत हसत म्हणाला, नशीब माझं, नाही तर दोन्ही वांगी घेऊन आला असतात. जणू पिशवी घेऊन बाहेर पडला. भेटणाऱ्याला टोकत, काही घरात डोकवत तो रस्त्यावर आला. इतक्यात आडव्या रस्त्यावरून कोणाची तरी प्रेतयात्रा येताना दिसली. त्यांनी भक्तिभावानं नमस्कार केला आणि त्यांच्या मागे चालायला लागला. जाणारा गेला, पण तो कोण आहे, का गेला, कशानं गेला याची उत्सुकता जणू थोपवू शकत नव्हता. त्यांनी गर्दीत चालता चालता एकाला विचारलं, काय हो, कोण गेलं? आजोबा गेलेत. कोणाचे? त्यांच्या नातवाचे. तुमचं त्यांचं काही नातं? ते माझ्या मेहुण्याच्या सासऱ्याचे व्याही. त्या माणसाला सांगताना दम लागला होता. आजारी होते वाटतं,
म्हणून तर वारले, नाही तर कशाला वारले असते. ते ग्रहस्थाच्या कपाळावरची शीर उडताना दिसायला लागली. त्यांनी जणूकडे चमत्कारिक नजरेनं बघितलं. आता आपण ह्याच्याशी जास्त बोललो तर आपल्याला त्या आजोबा शेजारी झोपवायला पुढे मागे बघणार नाही या भीतीनं जणू पुढं सरकला. तिरडीजवळ पोचला. मागच्या एका खांदेकऱ्यानं आपला खांदा जणूच्या खांद्याच्या बदल्यात रिकामा केला. आता जणू पुरता अडकला होता. पण त्या वातावरणाचा परिणाम होऊन जणू स्वतःला विसरला, त्या यात्रेचा भाग बनला. हे आपल्या घरचं कार्य आहे असं समजून जणूनं त्यात स्वतःला झोकून दिलं आणि ते सिद्धीला नेलं. जेव्हा सगळे परतले तेव्हा हा परतला आणि वास्तवात आला. सकाळी 8 वाजता हातात पिशवी घेऊन बाहेर पडलेला आपला नवरा दुपारचे 12 वाजले तरी आला नाही. बायको वाट बघून बघून थकली. तिच्या मनात शंका कुशंकांची जळमटं तयार होत होती. कॉलेजवरनं भरत परत आला तरी जणूचा पत्ता नाही. आता याचं वांगं येणार केव्हा, मी शिजवणार केव्हा आणि भरत जेवणार केव्हा. ती भरतला म्हणाली, अरे भरत, तू तुझ्या मामाला पाहिलंस का? कुठे गेलेत कोणास ठाऊक. अगं जणू मामाला तू आज ओळखतेस का? असतील भटकत कुठेतरी. तू त्यांचा नाद सोड, मला जेवायला दे, जाम भूक लागली आहे. शेवटी पार्वतीनं पिठलं केलं आणि भरतला वाढलं. तेवढ्यात जणू दारात येऊन उभा राहिला. त्याला बघताच पार्वती म्हणाली, अहो इतका वेळ कुठे गेला होतात? वांगी आणायला का शेतात लावायला? जणू गप्प. अहो तुमचं तोंड का उतरलंय? कोणी खेटरं मारलीत का? तरीही जणू गप्प. आत्ता ग बाई, अहो काय झालंय काय? सकाळी तर चांगले ठणठणीत होतात की, आत्ता काय झालं? जणू घरात न येता बाहेर पायरीवरच बसला. अहो घरात यायचं नाही का? दारातच खुटलाय ते. अगं तो बहुतेक तुझ्यासारखा बाजूला बसला असेल, त्याला शिवायचं नसेल. भरत घरातनं म्हणाला. भरत्या तोंड आवरा, नाही तर माझी एकदा आंघोळ होऊ दे रे, तुझं भरीत करतो का नाही बघ. जणूनं तोंड उघडलं. अहो काय तुम्हाला वेडबीड लागलाय का? सकाळी केलीत ना आंघोळ, आता कसली परत आंघोळ? अगं पारू, मी मर्तिकाला जाऊन आलो. कुणाच्या? घरात काही बोललं नाहीत ते? तुम्ही तर भाजी आणायला गेला होतात ना, मग भाजीवाला मेला का तो? हे बघ, मला आधी आंघोळीला पाणी दे गं. अहो कुणाच्या नावानं आंघोळ करताय? त्याचं नाव तर सांगा. अगं खरंच नाही मला माहिती. हे बघ, आधी आंघोळ करतो मग सगळं सांगतो तुला. जणूनं आंघोळ केली आणि रस्त्यावरच्या प्रेतयात्रेत आपण कसे सामील झालो, गुंतत गेलो ते सांगितलं. एखाद्या गोष्टीत भाग घेतल्यानंतर अर्धवट सोडून देणं बरं दिसतं का, म्हणून सगळं उरकूनच आलो. हे ऐकल्यावर पार्वतीला हसावं का रडावं ते समजेना. असेच एकदा आश्रित मुलाचा बाप मुलाची ख्याली खुशाली विचारण्यासाठी गावाकडनं आला होता. जणूचा पाहुणा हा वीक पॉईंट आहे. पाहुणा भेटला की त्याला प्रत्यक्ष पांडुरंग भेटल्याचा आनंद होतो. त्याला कुठे ठेवू आणि कुठे ठेवू नको असं त्याला होऊन जातं. त्याला खायला काय काय घालू, त्याला पुण्यातलं काय काय दाखवू, असं सगळं त्याच्या स्वभाव धर्माप्रमाणे करत असे तो. पाहुणे येती घरा, तोची दिवाळी दसरा, अशी जणूची अवस्था होत असे. पाहुणा नको नको म्हणत असता 4 दिवस अडकून पाडला. जणूनं यथेच्छ स्वागत आदरातिथ्य केलं. सतत 4 दिवस जणू बोलत होता, पाहुणा ऐकत होता. शेवटी 5व्या दिवशी पाहुणा जायला निघाला तरी जणूचं बोलणं चालू होतं. पाहुण्याची बस सकाळी 6ची होती. पार्वतीने पाहुण्याला चहा करून दिला, वाटेत खाण्यासाठी दशम्या करून दिल्या. पाहुणा पिशवी घेऊन निघाला. जणूनं अद्याप तोंड धुतलेलं नव्हतं, कारण ते धुवायला मोकळं नव्हतं. तो कमरेला टॉवेल गुंडाळून हातावर मिश्री घेऊन दात घासत घासत आणि तोंडात थुंकी असतानाही बोलत बोलत पाहुण्याला वाटे लावायला दारात आला. पाहुण्यानं अच्छा येतो जणू भाऊ म्हणून निरोप घेतला. तो निघाला. इतक्यात जणूला काहीतरी आठवलं आणि तो पाहुण्याच्या मागे तरातरा चालत जाऊन त्यांनी त्याला नव्या पुलावर गाठलं आणि निरोप सांगत बोलत बोलत त्याच्याबरोबर चालायला लागला. त्याप्रमाणे ही जोडगोळी बुधवार चौक ते नवा पूल चालत होती. पाहुण्याला ऑकवर्ड वाटायला लागलं. जणूराव कमरेला टॉवेल, उघडे बंब आणि दात घासत आपल्याबरोबर येत आहेत. पाहुणा म्हणाला, हे बघा तुम्ही सांगताय त्याप्रमाणे मी करतो, तुम्ही निश्चिंत असावं, जातो मी. असं म्हणून पाहुणा निघाला. जणूही मागे वळला. पण पुन्हा त्याला काहीतरी आठवलं. त्याने पाहुण्याचा पाठलाग चालू केला आणि त्याला कॉर्पोरेशनच्या बिल्डिंगजवळ गाठलं.
अहो पाहुणे, एक आणि महत्त्वाचं सांगायचं राहिलं आहे. एकनाथला सांगा त्याच्या पारीसाठी मी इकडे एक ठिकाण शोधून ठेवलं आहे. घर खातं पितं आहे, थोडीफार शेतीवाडी आहे, पोरगं हुशार आहे, मीनाक्षी कटपीस हाऊसमध्ये कामाला आहे, इत्यादी इत्यादी. त्या स्थळाचं रसभरीत वर्णन तंबाखूचा तोंडातल्या रसाच्या पिचकारे टाकत चालू झालं. तोपर्यंत आलं सिमला ऑफिस. पाहुण्यांची अवस्था झाली संकोचल्यासारखी. थांबून बोलावं तर गाडीची वेळ भरत आलेली. जाणारे येणारे जणूच्या अवताराकडे आणि पाहुण्याकडे कौतुकानं बघत होते. अस्वल घेऊन चाललेल्या दरवेशासारखी पाहुण्याची अवस्था झाली. ते आपले यजमान आहेत, आपल्या पोराचे पालक आहेत, त्यांना नाही कसं म्हणायचं आणि इथून जा असं म्हणायचं तरी कसं? ठीक आहे, चलो जो होगा वो देखा जाएगा असं म्हणून ते दोघं शिवाजीनगर बसस्टँडवर पोचले. गाडी लागलेली होती. पाहुणा गाडीत बसला, गाडी सुरू झाली आणि पाहुणा सुटला. त्यावेळी जणूच्या लक्षात आलं की आपल्या अंगावर कपडेच नाही आहेत. तिच्या आईला असं कसं काय झालं, माझ्या लक्षात कसं नाही आलं? पण आता काही उपयोग नव्हता. तो कमरेचं सोडून अंगावर घेऊ शकत नव्हता. त्यांनी तिथेच तोंड धुतलं आणि एका रिक्षात बसून घरी आला. मात्र रिक्षावाल्याच्या हातापाया पडून तुला घरी गेल्यावर नक्की पैसे देईन हे त्याला वारंवार पाठवावं लागलं. इकडे तोंड धुवून आपला नवरा आत्ता येईल म्हणून चहा कपात ओतून पार्वती वाट बघत होती. दारात रिक्षा थांबली. कोण आलं हे बघण्यासाठी पार्वती बाहेर आली तर रिक्षातनं जणूचा अवतार प्रकट झाला. पारू, अगं याला आधी रिक्षाचं भाडं दे, मग सगळं सांगतो तुला. पारूच्या लक्षात न सांगता सगळं आलं. तिने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. देवा ब्राह्मणासमोर त्याचा हात हातात घेतल्यामुळे ती तेवढंच करू शकत होती. बाकी तिला त्याच्यापासून कुठला त्रास नव्हता आणि आता तो त्रास सवयीचा झाला होता. तरीही पार्वतीला जणूला एखाद्या लहान मुलाप्रमाणे जपावं लागे. विसराळू आणि धांदरट स्वभावामुळे तो काय लचंड निर्माण करेल याचा काही भरवसा नव्हता. जणू कधीतरी सिनेमाला जातो, कधी पारूसह नाही तर कधी एकटा. अशा वेळी तो सिनेमागृहातल्या खुर्चीवर बसला की तिथल्या पंख्याच्या गार हवेमुळे कधी झोपी जातो हे कळतच नसे. तेव्हा त्याची मान शेजारच्या बाईच्या किंवा बुवाच्या खांद्यावर विसावलेली असे. अर्थात पारूच्या खांद्यावर विसावली तर बिघडत नसे, पण मानेचा भरवसा काय? ती कोणाच्या खांद्यावर विश्वास टाकेल हे सांगता येत नाही ना. शेजारची बाई जर पारूऐवजी परकी असेल तर ती आपल्या केसानं जणूचा गळा कापायला उठत असे. त्यावेळी स्त्री दाक्षिण्याला उधाण येऊन आजूबाजूचे पुरुष आपला हात धुवून घ्यायला मागे पुढे बघत नसत. कित्येक वेळा जणू एकटा असेल ना तर पिक्चर कधी संपला हे त्याला कळत नसे. जेव्हा थिएटरमधला झाडूवाला त्याला झोपेतून उठून झाडत असे तेव्हा जणूला पिक्चर संपला हे कळत असे. जणू हा बहुधा कुंभकर्णाच्या वंशातला असावा. झोपेचं आणि त्याचं सख्य आहे. बसला की झोपला हे त्याच्या बाबतीत ठरून गेलेलं आहे. अहो एकदा तर हा लोणावळ्याला जाण्यासाठी रेल्वेत बसला आणि व्हीटीला कोणीतरी उठवलं म्हणून उठला. तेव्हा त्याला समजलं हे लोणावळा नाही, ही मुंबई आहे. एकदा तो संध्याकाळी 6 वाजता शनिवार वाड्याकडे फिरायला गेला. तिथे एका प्रसिद्ध पुढाऱ्याचं भाषण होतं. जणू एका कट्ट्यावर भिंतीला टेकून बसला. तिकडे भाषण रंगात आलं आणि हवेच्या झुळकेमुळे जणूची झोप रंगात आली. भाषण संपलं, लोक पांगले, पण याची निद्रा समाधी काही भंग पावली नाही. रात्रीचे 12 वाजून गेले तरी जणूचा घरी पत्ता नाही. तेव्हा पारू त्याला शोधायला आळीतल्या एका पोराला घेऊन बाहेर पडली. शनिवार वाड्याचा परिसर धुंडाळला तेव्हा निद्रिस्त अवस्थेत जणू सापडला. त्याच्या या सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकायला मिळतात म्हणून सगळे त्याच्यावर खुश असतात. असाच एकदा गुरुवारी सुट्टीच्या दिवशी दुपारी 4 वाजता जणू आमच्याकडे आला. तसा त्याचा आठवड्यातनं एकदा आमच्या घरी जाऊन यायचा परिपाठ. आपणहून परिचितांच्या घरी जाऊन ख्याली खुशालीच्या गप्पा मारण्याचा त्याला छंदच. त्या दिवशी आमच्या शेजारच्या जोशीबाई आमच्याकडे गप्पा मारायला आल्या होत्या. त्या विधवा असून 50शीच्या होत्या, पण केसांना कलप, नीटनेटकं राहणं, हसतमुख. त्यामुळे त्या 2 विवाहित मुलांची आई आहे हे वाटत नव्हतं. शिवाय त्या कपाळाला गंधाची टिकली लावत होत्या, त्यामुळे त्या विधवा वाटत नव्हत्या. गप्पांच्या ओघात त्या अमेरिकेतल्या मुलाकडे 2 महिने राहून आल्या आणि त्या एकट्या गेल्या एकट्या आल्या हे ऐकून जणू त्यांच्याकडे बघत राहिला. त्याला त्या बाई प्रत्यक्ष परमेश्वर वाटायला लागल्या. तो भारावून गेला. त्याचा त्या बाईबद्दलचा आदर शतगुणित झाला. त्यांनी त्या बाईंची प्रशंसा करून भक्तिभावाने त्यांना नमस्कारसुद्धा केला. आपण एका फॉरेन रिटर्न बाईसमोर बसलो आहे यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्यांनी त्वरित त्या बाईंना आपल्या घरी येण्याचं भक्तिभावानं आणि कळकळीने आमंत्रण दिलं.
त्यांनाही या समोरच्या भोळ्या भाबड्या माणसाचं मन मोडवेना. जणू आमच्या मंडळींना म्हणाला, बेबी तू सुद्धा यांच्याबरोबर यायचं बरं का, मी येत्या गुरुवारी येईन. बेबी हे आमच्या मंडळींचं पाळण्यातलं नाव बरं का, वय वर्ष 40. पण ती बेबीची बाई आणि आई झाली तरी जणूच्या दृष्टीनं त्यात काही फरक पडला नव्हता, कारण तो तिला लहानपणापासून ओळखत होता. अर्थात बेबी हे नाव इतरांना माहीत असायचं कारणच नाही ना. आज जणू कमालीचा आनंदी होता. बेबीच्या घरी गेलो काय, फॉरेन रिटर्न बाई भेटते काय, ती आपलं आमंत्रण स्वीकारते काय. आजचा दिवस त्याच्या दृष्टीनं सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा होता. तो तरंगत तरंगत घरी आला. त्याने ही बातमी पार्वतीला सांगितली. अमेरिकेत राहून आलेली बाई आपल्या चाळीत येणार ही बातमी कुणाला सांगू कुणाला नाही असंच जणूला झालं होतं. आणि चाळीत जणूबद्दलचा दृष्टिकोन उंचावला होता. केव्हा एकदा तो गुरुवार उजाडतोय असं जणूला झालं. आणि चाळीचे डोळे अमेरिकन बाई बघण्यासाठी त्या गुरुवारकडे लागले होते. जणूच्या या नेहमीच्या स्वभावामुळे आमच्या मंडळीने त्या गोष्टीला विशेष महत्त्व दिलं नाही आणि गुरुवारचं निमंत्रण ती तिथेच विसरून गेली होती. आज तो सोनियाचा दिवस उगवला अशी जणूची अवस्था झाली. त्यांच्या आदरातिथ्याची जणूनं जय्यत तयारी केली. 4 वाजले, 5 वाजले, जणूची उलघाल आत बाहेर करणं सुरू झालं. पण बेबीचा आणि त्या बाईंचा पत्ता नाही. तेव्हा तो तडक जोशीबाईंच्या दारात हजर झाला. त्यांनी त्यांच्या दारावरची बेल वाजवली. कोण आहे? आतून एक पुरुषी आवाज आला. पाठोपाठ दार उघडलं गेलं तर दारात प्रकृतीनं जाड, पोट सुटलेला, डोक्याला टक्कल, पण डोक्यावरचं बाजूचं उभं पीक टकलाच्या मैदानावर आडवं पाडून त्यातून कांगव्याची तिपण फिरवून टक्कल झाकण्याची शक्कल लढवलेला गोरा घारा मनुष्य बरमुडा पॅन्टवर त्याच्यासमोर हजर झाला. काय पाहिजे रे? पोस्ट मागायला आला असेल तर चालायला लाग बरं का, तो करड्या आवाजात म्हणाला. नाही नाही, मी पोस्ट मागायला नाही आलो, जणू भिदवीत म्हणाला. मग कशाला आलाय तू? मी जणू जमदाडे. अरे तो कोणी का असं ना, मला काय त्याचं, आलायस कशाला ते सांग. मी आपल्या बायकोकडे आलो, त्या आज माझ्याकडे येणार होत्या. काय? माझ्या बायकोकडे तू आला आणि ती तुझ्या घरी येणार होती? काहीतरी बरोबर नको रे. समोरचा हा फाटका, कळकट्ट, गाबाळा आणि बावळा मनुष्य हिच्या कसा काय ओळखीचा? कोणाची ओळख वाढवायची आणि घरी जाण्यापर्यंत मजल. तो चिडला. काय खरं सांगतोस का तू? ती कशाला येणार होती तुझ्याकडे? त्यांना मी चहा पाण्याला बोलवलं होतं. शेजारची बेबीसुद्धा त्यांच्याबरोबर येणार होती. कोण बेबी? आमच्या ओळखीचे कोणी बेबी आणि बाबा नाही आहे. जवळपास कोणी तसलं राहतही नाही. मुकाट्यानं चालायला लाग, नाही तर कंबरड्यातला लाथ घालतो तुझी, पाय मोडून हातात देतो तुझ्या. समोरच्या अनपेक्षित हल्ल्यानं जणू गर्भगळीत झाला आणि पळत आमच्याकडे आला. बेबी बेबी करत घरात शिरला. खुर्चीत बसला. प्रथम एक ग्लास पाणी प्यायला. शर्टानं कपाळावरचा घाम पुसला. हे सगळं आम्ही बघत होतो. जणू काही त्याच्या मागे वाघ लागलेला असावा. जणू काका काय झालं, एवढं का घाबरलाय? अगं बेबी, आज तू आणि त्या फॉरेनवाल्या जोशी काकू माझ्या घरी येणार होतात ना. मी खूप वाट बघितली आणि शेवटी तुम्हाला न्यायला म्हणून आलो आणि त्यांच्या घरी गेलो तर त्यांचा नवरा माझ्या अंगावर धावून आला. अगं, कमरेत लाथा घालायची भाषा करायला लागला. काय विचित्र माणूस आहे तो. अहो काका, त्या विधवा आहेत आणि तुम्हाला जो भेटला तो त्यांचा मुलगा असेल. तो तुम्हाला आणि तुम्ही त्याला ओळखत नव्हतात. शिवाय तुम्ही त्याच्या बायकोशी ओळख दाखवली. बरं, त्या घरी असत्या तर हा प्रसंग उद्भवला नसता. त्या तर 4 वाजताच कोणाच्या तरी बारशाला गेले आहेत. हाय गं, मी त्यांच्या पोराला त्यांचा नवरा समजलो. अगं, त्या बाई विधवा आहे ते मला माहिती नव्हतं. बेबी, तू मला सांगायचं नाही का ते? काका, हो तुम्ही एवढं मनावर घ्याल असं वाटलंच नव्हतं. शिवाय तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे यायच्याऐवजी त्यांच्याकडे गेलात का नाही, म्हणून हा गोंधळ झाला. चला, आता आम्ही येतो तुमच्याकडे तुमचे चहा पोहे संपवायला. तुमच्या चाळीतले लोक आम्हाला फॉरेन रिटर्न समजले तर समजू द्या, आम्हालाही त्यातनं आनंदच मिळणार आहे. आमच्या हसण्यात जणू निरागसपणे सामील झालेला होता. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात नारायण शेळके यांची कथा जणू जमदाडे आणि फॉरेन रिटर्न बाई. ही विनोदी कथा तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट जरूर करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि त्या सगळ्यांना माझ्या वतीनं तुमच्या सकट चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा.
आत्ता वर जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक केलं तर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या. पुन्हा भेटूया श्रोते हो अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार.